Hello friends, welcome to Acharya 90 FM, your own radio. Myself Ajit Tejaswani. Today in our guest interview, we have invited Ashay Kulkarni. Hi Ashay, how are you? Hi. I'm good. Welcome to Acharya 90 FM. So today Ashay is from belonging to he is working as a copywriter for the Small Big Idea company, and so we will know all the aspects regarding copywriter, what is copywriting, and what is his recent projects he has done. So first of all, of course, Ashay, how you felt that you're good in copywriting? So actually we'll start first of all we'll start what is copywriting. So let us explain to our students what is copywriting. Sure. So copywriting is basically when कोणाला काही गोष्ट विकायची आहे कोणत्या ब्रँडला, तर दे अप्रोच अस की ओके वी हॅव अ XYZ प्रोडक्ट, त्यासाठी आम्हाला ऍड क्रिएट करायची. कमीत कमी शब्दात, आता कन्सिडरिंग लोकांचा अटेन्शन स्पॅन एवढा कमी झालाय, कमीत कमी शब्दात मॅक्सिमम इम्पॅक्टचं काहीतरी असं लिहिणं जे लोकांना बघून वाटेल की ओ मे बी आय शुड कन्सिडर बाईंग दिस प्रोडक्ट. तर ते लिहिण्याचं जे स्किल आहे त्याला कॉपीरायटिंग म्हणतात. So when you came to know that you should choose this field, because it is quite challenging. Mostly people go, like students like you they opt for advertising. So it's a part of advertising, but how advertising is different from copywriting? So copywriting is a part of advertising in the sense की I will write something, कोणीतरी त्याला डिझाईन करेल, कोणीतरी त्याच्यावर पैसे घालेल, त्याची ऍड बनवेल, असं आहे. पण सो कॉपीरायटिंगचं मला असं होतं की आय हॅव बीन an avid reader since childhood. तर बिकॉज आय लाईक टू रीड, आय लाईक टू राईट, आणि इव्हेंच्युअली मग बिकॉज इट इज अ स्किल दॅट नीड्स टू बी होन्ड ओव्हर पिरियड ऑफ टाइम, तर आय स्टार्टेड रायटिंग आणि देन आय थॉट की मे बी दिस कुड टर्न इन टू अ करियर विच इज माय कॉपीरायटिंग. दॅट्स ऑल. सो विच वॉज द फर्स्ट, म्हणजे फर्स्ट आपला प्रोजेक्ट असतो ना, आपण म्हणतो की एखादा प्रोजेक्ट मिळाला आणि त्याच्यावर तू काम केलंस, तर असं तुझ्या लाईफ मध्ये कुठली कंपनी पण असू शकते किंवा कुठलाही जॉब पर्पज प्रोजेक्ट असू शकतो. सो द फर्स्ट job that I remember, first brand that I worked with was Sony Entertainment Television. Wow. So तेव्हा I was in charge of all the reality shows. So your KBC, India's Best Dancer, all these talent shows, त्यांच्या ऍड्सच्या कॉपीज लिहिणं was my first job. Okay. So तेव्हापासून जी सुरुवात झाली, देन म्हणजे हळूहळू माझे जॉनर्स स्विच झाले. आय स्टार्टेड रायटिंग फॉर स्पोर्ट्स. आय रोट फॉर मुंबई इंडियन्स फॉर सम टाइम. मग त्यानंतर अगेन जॉनर स्विच झाला. आय रोट फॉर हेल्थ केअर, सो GSK, Zydus, हे हेल्थकेअर मधले जे कंपनीज, त्यांच्यासाठी, फार्मास्युटिकल कंपनीज, त्यांच्यासाठी आय रोट. आणि त्यातूनच करता 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 नाव आय हॅव रिच्ड अशोक लेलँड, विच इज ऑटोमोबाईल कंपनी, एज वी ऑल नो. I have reached and now I am writing for them. Okay, but I think a copywriter should have some basic skills. So could you explain what are the skills a basic copywriter should need? So basic, at the very base, strong grammar, strong understanding of how people are talking, because it is very important for you to be able to relate to people. जसे लोक बाहेर बोलतात त्यांच्याशी जर तुम्हाला बोलायचं तर, आणि इन टुडेज लँडस्केप असं झालंय की पीपल आर व्हेरी अवेअर ऑफ व्हॉट ऍड्स लुक लाईक. सो जर तुम्ही ऍज अ ब्रँड बोललात लोकांशी, तर दे आर गोइंग टू अवॉइड, बिकॉज काहीतरी विकण्याचा प्रयत्न करतो. बट ऍट द सेम टाइम इफ आय राईट समथिंग इन देअर लँग्वेज, जसं द करंट युथ और वॉट एव्हर माय टार्गेट ऑडियन्सेस, त्यांच्याप्रमाणे जर मी लिहिलं किंवा त्यांच्याप्रमाणे जर माझी ऍड जात असेल, डिझाईन झाली, तर मग इट इज easier for them to affiliate with my brand and then consider, not even buy, but even consider की whenever I am writing for a tile brand, आणि कोणीतरी टाईल विकत घ्यायला गेलं, तर ऍटलिस्ट त्याच्या डोक्यात असायला पाहिजे की बाबा अच्छा ओके देर इज अ टाईल ब्रँड ज्याची ऍड मी बघितलेली, सो आय कॅन टॉक टू द शॉपकीपर आणि की अच्छा मला ही टाईल हवी आहे. अच्छा. येस. अँड विच आर द सेक्टर्स वेअर द कॉपीरायटर इज नीडेड, ऍक्च्युअली नीडेड? सो I think in all sectors it's it like is from across from all your FMCG brands, medical brands, sports, entertainment. In fact, a lot of copywriters now are म्हणजे इंडिव्हिज्युअल सेलिब्रिटी मॅनेजमेंट. सो सेलिब्रिटीजचं जे PR होतं, व्हॉट दे राईट ऑन ट्विटर इज ऑल्सो वेटेड बाय समबडी हू इज एसेन्शियली अ कॉपीरायटर, बिकॉज आय एम जस्ट रायटिंग एज समबडी एल्स, बट द जॉब इज स्टील द सेम. सो कॉपीरायटर्स आर नीडेड अक्रॉस द बोर्ड. सो देर आर मल्टिपल ऑपॉर्च्युनिटीज. आणि मग कॉपीरायटिंग ट्रान्सलेट्स इन टू रायटिंग फॉर ऍड्स, फुल लेंथ ऍड्स.
सम कॉपीरायटर्स गो इन रायटिंग फिल्म्स, Okay. नाटकं लिहिणं, रेडिओ जिंगल्स लिहिणं. सो अच्छा. देर आर अ लॉट ऑफ वेज यू कॅन गो फ्रॉम कॉपीरायटिंग. Acha, so what are Yeah. the ways? Could you elaborate on that, please? So now the project that I worked on, I wrote a full length ad. म्हणजे the Okay. ad, not just me, आमची एक अख्खी टीम होती. Team असते, हा. हा. सो इनिशियली इट बिगॅन एज रायटिंग कॉपीज, हम्म. म्हणजे छोट्या छोट्या कॉपीज. Hmm. मग इट स्टार्टेड गोइंग टुवर्ड स्क्रिप्ट. म्हणजे Okay. आता तुमचे इन्फ्लुएन्सर व्हिडिओज होतात किंवा हम्म. सेलिब्रिटीज बरोबर ब्रँड्स Right, व्हिडिओ हा. शूट करतात, ते स्क्रिप्टिंग करावं लागतं. Hmm. त्याचं स्क्रिप्टिंग, ऍड्सचं स्क्रिप्टिंग, Hmm. मग इव्हन रेडिओ जिंगल्स, Hmm. म्हणजे इव्हन जिंगल्स दॅट गो ऑन रेडिओ ब्रेक्स मध्ये जे ऍड्स येतात त्या. Ah, right, right. सो ऑल ऑफ दिस इज लाईक अ सब प्रोडक्ट ऑफ कॉपी रायटिंग. यू बिगिन विथ कॉपी रायटिंग आणि हळूहळू Hmm. तुमचा जर इंटरेस्ट असेल तर यू कॅन पार्ट वेज इन गो इन डिफरंट डिरेक्शन्स. Okay. Yeah. So how you work as a teamwork? You must be having some people, 4 or 5 people under you. Yes. So how you train them for designing a one ad? सो आय वर्क ऑन, सो आय ओव्हरलुक 6-7 ब्रँड्स. दर ब्रँडला एक कॉपीरायटर असतो अँड हा. आय लीड द टीम. Okay. सो आणि माझे पण सिनियर्स आहेत. अच्छा. सो हाऊ इट वर्क्स इज की आम्ही एका ब्रँडला एक अख्खा प्लॅन देतो एका वर्षाचा, हम्म. की ह्याच्यामध्ये आपण हे इम्पॉर्टंट डेज आहेत, Okay. त्या दिवशी आपण फिल्म रिलीज करू शकतो किंवा हम्म. काही ऍक्टिव्हिटी करू शकतो. Mhm. आणि देन माय कॉपीरायटर्स, ऑफकोर्स आय सिट विथ माय कॉपीरायटर्स, वी डिझाईन द एंटायर ब्रँड कॅलेंडर आणि देन इट गोज टू द क्लायंट. हम्म. क्लायंट विल अप्रूव्ह डिसअप्रूव्ह काय चेंजेस हा, असतील ते करायचे. we'll make the changes. देन इट कम्स बॅक टू अस आणि देन पूर्ण वर्ष आम्ही प्लॅन करतो. Okay. सो अकॉर्डिंगली देन वर्क कंटिन्यूज. For example, you can say something. So now this Kargil Vijay Divas, Okay. the film that we worked on recently, Mhm. this was planned in February. Okay. Like the idea was pitched in February. Okay. आणि मग त्याचं काम सुरू झालं. द क्लायंट लाईक द आयडिया, दे लाईक की ओके तुम्ही आम्हाला फिल्मचं स्क्रिप्ट लिहून द्या. आम्ही स्क्रिप्ट लिहून दिलं. मग त्याच्यावर चेंजेस झाले. तर हळूहळू करत आणि मग इन द लास्ट 40 days, लाईक Mhm. 26 जुलै -40 days जे होते, हा, तेव्हापासून आम्ही प्रॉपर फुल फ्लेजेड वर्क काम चालू केलं त्याच्यावर. Okay. आणि दॅट वॉज 40 days ऑफ लाईक द एंटायर प्रोजेक्ट लास्टेड फॉर 40 days. हा. आणि खरंच कुठलंही प्रोजेक्ट म्हटलं की त्याच्या मागे एक सगळ्या टीमचं सगळं त्यांचं Absolutely. म्हणजे क्रिएटिव्हिटी पासून Yes. ते एक्झिक्युशन पर्यंत सगळे Absolutely. एफर्ट्स असतात. Yes, yes. तर नक्कीच याच नोटवर आपण अधिक बोलणार आहोत आणि आशय कुलकर्णीला बोलतं करणार आहोत. आज आपण टॉपिक घेतलाय कॉपी रायटिंगचा. तर एक छोटासा ब्रेक घेऊया आणि पुन्हा भेटूया. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. Welcome after the short break. You are listening to Acharya 90 FM, your own radio. Myself Aji Tejaswini, and today in our guest interview we have invited copywriter Ashay Kulkarni. He is working for Small Big Idea, the Small Big Idea. तर आता आपण टीम वर्क बद्दल बोललो, कॉपीरायटिंग काय असतं हे बोललो, कॉपीरायटरचे स्किल्स काय असतात त्याबद्दल बोललो. आता काही ब्रँड्स म्हणजे आपण लहानपणापासून बऱ्याच ऍड्स पाहिल्या. म्हणजे माझी फेवरेट ऍड म्हणाल तर अमूल, द टेस्ट ऑफ इंडिया आणि हमारा बजाज. म्हणजे एवढं वी हॅव बॉर्न अँड ब्रॉट अप की वॉचिंग दिस ऍड. आणि अशा विको टर्मरिक असू दे, असे काही काही ब्रँड्स असे लक्षातच राहतात. रसना फॉर एक्झाम्पल असू दे. तर असं काय म्हणजे ते अशा ऍड्स असतात जे एवढे वर्षानुवर्ष नाव ऑलमोस्ट 20 to 25 इयर्स आपल्या लक्षात आहेत. तर तशा प्रकारची क्रिएटिव्हिटी ती आज थोडी कमी झालेली आपल्याला पाहते किंवा आज अशा ऍड्स होत नाहीत. फक्त लक्ष होते किंवा कुठले असं काही ब्रँडची ऍड आहे जी अशी लक्षात राहते. पण पूर्वीच्या वेळी खूप क्रिएटिव्हिटी चांगली होती असं म्हणायला लागेल की एवढ्या त्यांनी ऍड्स चांगल्या बनवल्या ज्या आपण आज लक्षात ठेवतो. सो हाऊ यू विल कम्पेअर द अर्लियर स्टेज अँड नाव ऍडव्हर्टायझिंग? सो व्हॉट हॅज चेंज्ड ओव्हर अ पिरियड ऑफ, से आता आपल्या लहानपणी म्हणजे अबाउट 20 years यू रिमेंबर दीज ऍड्स. आणि ऑफकोर्स बिकॉज एकतर देर इज नो डाऊट दे आर व्हेरी वेल रिटन अँड वेल कंपोज जिंगल्स. सो विको टर्मरिक नाही कॉस्मेटिक विल आपल्याला आयुष्यभर लक्षात राहील असं रिलेटेड जिंगल आहे, आपण कधीच विसरू शकत नाही. बट हाऊ द ऍडव्हर्टायझिंग इंडस्ट्री हॅज चेंज्ड नाव इज ट्रॅफिक. नंबर 1 इज की नंबर ऑफ ब्रँड्स हॅज इन्क्रीज्ड इमेन्सली. सो तेव्हा तुम्ही जेव्हा ऍड्स बघायच्या तेव्हा तुमचा कोणता शो आहे, सिरियल आहे, व्हॉट एव्हर, त्याच्यामध्ये कमर्शियल ब्रेक असायचा. त्या कमर्शियल ब्रेकमध्ये आपण ऍड्स बघायचो. तर
तेव्हा एका कमर्शियल ब्रेकमध्ये 4, 5, 6 ऍड्स असायचे एवढ्याच अँड देन यू आर असतात. डन. हा. नाव एक तर द नेचर ऑफ ऍडव्हर्टायझिंग हेज चेंज. वाईल ऑफकोर्स टीव्हीवर ऍड्स येतात, बिलबोर्ड्सवर ऍड्स येतात, हा. येस ऑफकोर्स येतात, बट मेन ॲव्हेन्यू ऑफ रिचिंग पीपल हॅज बिकम सोशल मीडिया. ओके. बिकॉज सोशल मीडियावर आता तुम्ही इंस्टाग्राम ओपन केलं, चौथ्या स्क्रोलवर यू विल सी अन ऍड, you will see a button which says install now, buy now, whatever, and right. it is tailored to your interest. So आता if I like music, तर मला कॉन्स्टंटली एका मागोमागे एक म्युझिकचे टी शर्ट्स विकणारे ब्रँड्स किंवा म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स विकणारे ब्रँड्स ह्याचेच ऍड्स येणार, बिकॉज दॅट इज हाऊ द अल्गोरिदम वर्क्स. इट टेक्स डेटा फ्रॉम तुम्ही ज्या गोष्टी लाईक केल्या, ज्या व्हिडिओजवर तुमचा वॉच टाइम जास्त आहे त्याच्याप्रमाणे इट स्क्रेप्स डेटा आणि त्याप्रमाणे यू आर शोन ऍड्स. सो व्हॉट हॅज ऑल्सो हॅपन्ड इज की आता मला कदाचित लक्ष ऍड येणार नाही, बिकॉज मी लक्ष टार्गेट ऑडियन्स नाही म्हणजे. बरोबर. सो while there are some very creative ads being made even today, you are probably not exposed to them because तुम्ही त्याचे टार्गेट ऑडियन्स नाही. ऍड चांगली आहे, क्रिएटिव्ह पण आहे, करेक्ट. पण बॅक देन तुम्हाला ऑप्शन नव्हता. तुम्ही ब्रेकमध्ये 4 लोक जर बसून टीव्ही बघताय, तर मी, आई, बाबा, माझी बहीण 4 लोकांसमोर बसून टीव्ही बघतायत, आमच्यातला एकच माणूस किंवा 2च लोक मे बी त्या लक्ष्यचे टार्गेट ऑडियन्स आहेत, पण बघतायत 4 लोक. सो मला ते एस्केप नव्हता ऍड पासून बेसिकली. नाव इफ आय एम स्क्रोलिंग आणि मला वाटलं की ओके नाही मला ही ऍड नाही बघायची, आय कॅन स्क्रोल पास्ट इट आणि ठीक आहे नाही बघितली मी ऍड, आय हॅव द ऑप्शन ऑफ स्किपिंग. इव्हन ऑन युट्यूब पहिले 5 सेकंद तुम्हाला बघावे लागतात, त्यानंतर यू हॅव द ऑप्शन ऑफ स्किपिंग इट. आणि ऑब्व्हियसली का कोणी, इफ आय वॉन्ट टू वॉच समथिंग ऑन युट्यूब, आय डोंट वॉन्ट टू वॉच अन ऍड, इट कॅन बी व्हेरी अनॉइंग. बट दॅट इज वाय इट आता असं वाटतं की क्रिएटिव्हिटी हे कमी झाली आहे. वेर एज नाव formats, because of technology, formats, the way ads are made, त्याचं बनवण्याचा टेक्निक has become far more evolved. It is just because of the frequency and the traffic of ads की आपल्याला असं वाटतं की क्रिएटिव्हिटी कमी झाली आणि लोकांना फेटिक पण झालाय ऍड्स बघण्याचा. पीपल गेट बोर्ड की मी कुठे बाहेर गेलो बिलबोर्डवर ऍड. बट इफ समथिंग इज नाईस ऑन टीव्ही देन दे डू वॉच. करेक्ट. फॉर रिसेंटली संतूर किंवा ती ऍड इतकी लोक बघतात, म्हणजे आपले म्हणजे सगळ्यांनाच कंटाळा आलाय सगळ्या ऍड्स पाहायच्या, पण अशा काही युनिक ऍड्स असतात त्या अजूनही आपण पाहतो. नक्की. आणि आपण एआय बद्दल बोलत होतो जस्ट इंटरव्ह्यूच्या आधी. सो एआय प्लेइंग एनी मेजर रोल इन AI is playing a massive role in advertising. आम्ही ऑलमोस्ट डे टू डे कामामध्ये AI यूज करतो. एव्हरीथिंग बिकॉज आणि AI इज प्रोग्रेसिंग ॲट अ मॅसिव्ह स्पीड. सो से 1 year अगो जे तुम्ही AI वर करू शकत होतात पासून ते आता तुम्ही जे AI वर करू शकता त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. सो right from so AI, because it is artificial intelligence, it is being constantly trained. तुम्ही ज्या गोष्टी त्याला फीड करता त्याच्यावरनं it keeps learning and it keeps giving you answers. So it is because it has a brain of its own, it keeps getting better and it keeps giving you better results. So आमच्यासाठी for us to even think of ideas or to do research आम्ही AI वापरतो. बिकॉज आता मी कोणती आयडिया लिहिली तर आय नीड टू मेक शुअर की दिस आयडिया हॅज नेव्हर बीन डन बिफोर. इट इज नॉट बीन कॉपीड. करेक्ट. सो त्यासाठी सुद्धा आम्ही AI वापरतो. मग तेव्हापासून देन वी स्टार्ट थिंकिंग अबाउट अन आयडिया. त्याच्यासाठी वी स्पीक टू AI, वी सी की अरे यु नो आय एम थिंकिंग ऑफ डुईंग XYZ थिंग, डू यू हॅव अ ऑल्टरनेट व्हर्जन फॉर द आयडिया मे बी. देन AI विल गिव्ह यू 5 ऑप्शन. त्यातले नॉट नेसेसरी चांगले पण असतात, समटाइम्स AI कॅन बी व्हेरी बॅड ऑल्सो. बट व्हॉट इट डज इज इट ओपन्स अप हॉरायझन्स फॉर यू जे आधी शक्य नव्हतं. आधी यू हॅड टू सिट इन, वेन आय स्टार्टेड, आधी म्हणजे खूप आधी पण नाही, आय स्टार्टेड 4 years अगो. या सो 4 years अगो वेन आय हॅड टू थिंक, आय हॅड टू सिट, आय हॅड टू गुगल 50 ऍड्स बघाव्या लागायच्या, तेव्हा आय हॅड टू गेट वन इन्स्पिरेशन आणि मे बी दॅट ऍड विल स्टील गेट रिजेक्टेड. नाव बिकॉज ऑफ AI एव्हरीथिंग इज ॲट माय फिंगर टिप्स. आणि द व्हरायटी दॅट AI प्रोव्हाइड्स, फ्रॉम doing research to writing ads to creating music to creating voiceovers for ads, everything can be done on AI. So it is playing a massive part. आणि म्हणजे right now it is a must learn tool for anybody and everybody who कुठे पण टेक्निकल किंवा आर्टिस्टिक फील्ड मध्ये कोणी जे लोक आहेत त्यांच्यासाठी इट इज, ते तुमच्या फील्डशी रिलेटेड जे AIs आहेत, इट इज अ मस्ट लर्न
Process. tool. Yes. Okay. Yes. बट इट कॅन कॉज सम डिसएडव्हान्टेजेस ऑल्सो. Absolutely. कित्येकांचे जॉब जाऊ शकतात त्यामुळे. अरे एआय ने सगळं जर आपल्याला दिलं तर आपण कशाला कॉपीरायटर हायर करा, कशाला So, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट हायर करा. हा, दिस होऊ इज शकतं. दिस इज अ हा. व्हेरी व्हॅलिड पॉइंट अँड दिस लोक किती म्हणलेत, artist असेल, आम्हाला हो. लोक म्हणलेत हा. की जर मी एआय कडून ऍड लिहून घेऊ शकतो हम्म. तर व्हॉट इज द पॉइंट ऑफ हॅव्हिंग अ Hiring a person, करेक्ट हा. करेक्ट ऍब्सोल्युटली. बट व्हॉट एआय कॅनॉट डू अँड विल नेव्हर बी एबल टू डू हा. इज टू गिव्ह ह्युमन इन्साइट. अच्छा, हा, ह्युमन टच. ह्युमन टच कधीच एआय देऊ शकणार नाही. आणि ह्युमन इन्साइट एज इन ज्या बेसिसवर आयडिया क्रिएट झाली, जे ह्युमन ऑब्झर्वेशन माझं आहे, आय नो की पीपल बिहेव इन द XYZ वे इन अ XYZ सिच्युएशन, ते कधीच एआय देऊ शकणार नाही. इट विल ऑलवेज बी अ ह्युमन ऑब्झर्वेशन ज्याच्यावर तुम्ही एआय तुम्हाला कदाचित ऍड लिहून देऊ शकेल, पण विचार करण्याची, ह्युमनली विचार करण्याची ताकद कधीच एआय मध्ये येणार नाही. विच इज द होल. बट ऍट द सेम टाइम as a copywriter, as a content person, as a video creator, on any platform, it is extremely important for people to integrate AI in their process. Use it as a tool. And its disadvantage असे आहेत की now it has become so good की तुम्ही जे तुम्ही बघता युट्यूबवर, इंस्टाग्रामवर, नाव इट इज ऑलमोस्ट इम्परसेप्टिबल फ्रॉम व्हॉट इज ट्रू अँड व्हॉट इज फॉल्स. सो आता आपल्या देशामध्ये एवढं सेन्सिटिव्ह गोष्टी होऊन गेल्यात, तर तेव्हा मिसइन्फॉर्मेशन एवढं स्प्रेड होत होतं वाया एआय, की इकडे हे चाललंय, इकडे ते चाललंय, अँड इट लुक्स व्हेरी रिअल. आता बिकॉज आय वर्क विथ एआय आय कॅन स्पॉट अचानक एआय, पण माझ्यासाठी पण इट इज बिकमिंग डिफिकल्ट ना. आणि ते एआय जनरेटेड आहे ते लगेच लक्षात पण येतं. करेक्ट. पण नाव बिकॉज एआय इज लर्निंग, सून तो जो डिफरन्स आहे ऑफ काय एआय जनरेटेड आणि काय खरंय तो एकदम कमी होऊन जाणार. इट विल बी व्हेरी डिफिकल्ट. आणि जे लोकांना एआयचं एक्सपोजर नाहीये किंवा ज्या लोकांना माहित नाही एआय कसं काम करतं, त्यांच्यासाठी इट इज ट्रू. सो इट इज व्हेरी इझी टू स्प्रेड मिसइन्फॉर्मेशन. अँड यु नो, अँड दॅट ऑफकोर्स कोणत्याही टेक्नॉलॉजीचे गुड आणि बॅड युजेस असतात. सो इट इज अपॉन अस. बट एआय इज स्पेसिफिकली इज व्हेरी डेंजरस इन दिस एरिया. याच नोटवर परत एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि आशय सोबतच्या आपल्या गप्पा अशा सुरू ठेवूया. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM ऑलरेडी. Welcome after the short break. You're listening to Acharya 90 FM, your own radio. Myself, Aji Tejaswini, and today's guest is Ashay Kulkarni. He is a copywriter for the small big idea company he's working, and he has done several projects till now. So, आता तुझा हिट प्रोजेक्ट म्हणजे आता रिसेंटली जो आम्ही पाहिला सगळ्यांनी युट्यूबवर, तो म्हणजे आय ऑफ द स्टॅलियॉन. तर ही फिल्म खूप सुंदर झालेली आहे. जसं तू म्हणाला, हा मोठा ब्रँड आहे अशोक लेलँड. तर त्या ब्रँडचं काम तुझ्याकडे आलं, ते कसं आलं आणि ते तू कसं एक्झिक्यूट केलं आणि ती फिल्म कशी बनवली, ही सगळी स्टोरी बिहाइंड द सीन्स आम्हाला ऐकायची. सो द वे इट वर्क्स इन ऍडव्हर्टायझिंग इज की कंपनी से की वी आर लुकिंग फॉर अ ऍडव्हर्टायझिंग पार्टनर. आम्ही एक पिच क्रिएट करतो त्यांच्यासाठी की आमचे हे केपेबिलिटीज आहेत. आम्ही काही असं सॅम्पल ऍड्स बनवतो की जर तुम्ही आमच्यासोबत काम केलं तर तुम्हाला अशा अशा प्रकारचं काम बघायला मिळेल. मल्टिपल कंपनीज करतात आणि मग त्यातनं एक कंपनी सिलेक्ट होते. सेम अशोक लेलँडसाठी वी पिच्ड, वी गॉट द ब्रँड ऑन बोर्ड, आणि नाव आम्ही त्यांचं डे टू डे जे पण तुम्ही सोशल मीडियावर बघता, जे प्रॉडक्ट पोस्ट आहेत, जे त्यांचे ईमेलर्स आहेत, जे सोशल मीडियावर तुम्ही जे बघता, युट्यूबवर तुम्ही जे बघता, एव्हरीथिंग इज डन बाय अस. सो ॲज आय मेन्शन्ड अर्लियर, आम्ही जे अॅन्युअल कॅलेंडर बनवतो त्याच्यामध्ये वी हॅड आयडेंटिफाईड. सो आता इम्पॉर्टंट डे, मदर्स डे आहे, डॉक्टर्स डे आहे, कारगिल विजय दिवस आहे, तसा वी हॅड आयडेंटिफाईड कारगिल विजय दिवस. बिकॉज सो द रिझन बिहाइंड दॅट इज की अशोक लेलँडचे जे ट्रक्स होते, दे आर इंडियन डिफेन्स फोर्सेसचे, दे आर सम ऑफ द बिगेस्ट कॉन्ट्रीब्युटर्स, अशोक लेलँड. सो ते आम्ही आयडेंटिफाय केलेलं, आणि इन द ऍक्च्युअल कारगिल वॉर अशोक लेलँडचे स्टॅलियन नावाचे ट्रक्स होते जे ऍक्च्युअली फीचर्ड इन द वॉर. सो दे आर व्हेरी ऑब्वियसली, अँड इट इज अ थिंग ऑफ प्राईड. सो दे आर व्हेरी प्राऊड अबाउट इट की अरे आमच्या ट्रक्सनी काही का होईना थोडीशी मदत केलेली इन द वॉर, देशकार्यासाठी. करेक्ट. सो दे आर व्हेरी व्हेरी प्राऊड अबाउट इट. ऍब्सोल्युटली, येस. सो आम्ही त्यांना म्हटलं की वाय नॉट मेक अ फिल्म अबाउट इट. आणि
ऑल्टरनेटिव्ह वॉज ऑब्व्हियसली गोइंग टू कारगिल अँड शूटिंग, जे शक्य Wow. नव्हतं. अच्छा. नाही कारण आणि जेव्हा आम्ही आयडिया पिच केली तेव्हा तर आपल्या देशात खूप टेन्शन्स पण चालू होते. Okay, हा. सो ते करणं आमच्याकडे ऑप्शनच नव्हतं. सो द अदर ऑप्शन वॉज मेकिंग इट ऑन AI. अच्छा. आणि मग ती अख्खी प्रोसेस सुरू झाली. आम्ही त्यांना ती AI आयडिया पिच केली. सो द फिल्म इज कॉल्ड आय ऑफ द स्टॅलियन बिकॉज यू सी द एंटायर व्हिडिओ हा, थ्रू view द of ट्रक. through the येस truck, yeah. येस येस. सो त्यांना आवडली, आयडिया आवडली आणि दे सेड की ठीक आहे बनवूया आपण. आणि त्या म्हणजे ऍक्च्युअल स्ट्रगल वॉज नॉट पिचिंग द आयडिया, ऍक्च्युअल स्ट्रगल वॉज ऍक्च्युअली मेकिंग द the व्हिडिओ. film, yeah. येस येस. सो त्याचा खूप लॉंग प्रोसेस असते टू गेट, बिकॉज काहीच नाहीये तुमच्याकडे. देर इज एक स्टोरी बोर्ड सोडला हा. तर काहीच नाहीये काहीच नाही. टू मेक द ऍड. अच्छा. सो आम्ही एक आधी स्क्रिप्ट लिहिली. त्यात पहिले तर 2-3 स्क्रिप्टच आमच्या रिजेक्ट झाल्या. त्यानंतर आम्ही 2-3 लोकांनी मिळून एक अख्खी स्क्रिप्ट लिहिली. ओके. ती क्लायंटकडे गेली, त्यांना ती स्क्रिप्ट आवडली. त्याच्या बेसिसवर आम्ही व्हिज्युअल्स बनवायला तयार केले. सो आधी अच्छा. स्टॅटिक व्हिज्युअल्स बनतात. हा. एक ChatGPT किंवा वेगवेगळ्या AIs वर आधी स्टॅटिक व्हिज्युअल्स बनतात. मग द स्टॅटिक व्हिज्युअल्स गो इन टू अ व्हिडिओ AI. सो आता देर इज दिस न्यू AI कॉल्ड गुगल VO विच इज व्हेरी व्हेरी ऍडव्हान्स्ड. सो गुगल VO कॅन मेक, आपण आता जसं बोलतोय तर नॉट ओनली कॅन इट मेक व्हिडिओज, इट कॅन लिपसिंक ऑल्सो. सो मी हे जे बोलतोय ह्याचा ऑडिओ बनवून पण ते मॅच करून आपल्याला देऊ शकतं. एवढं ऍडव्हान्स्ड आहे. येस. आणि गुगल VO आहे, मग हिक्सफिल्ड आहे, असे 2-3 VOs आहेत. त्याच्यामध्ये आम्ही व्हिडिओ म्हणून त्याला अॅनिमेट केलं. त्यानंतर हिक्सफिल्ड मध्ये टाकून त्याला कॅमेरा मुव्हमेंट द्यावी लागते. सो आता फिल्म म्हटलं की कॅमेरा मुव्हमेंट आली आणि बिकॉज इट इज अबाउट अ वॉर, कॅमेरा मुव्हमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो कॅमेरा मुव्हमेंट दिली. त्यानंतर जो आम्ही फिल्म व्हॉइस ओव्हर लिहिलेला दॅट वेंट टू अ व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट, त्यांनी व्हॉइस ओव्हर बनवून आम्हाला पाठवला. मग ती फिल्म एडिट झाली. त्याच्यावर SFX म्हणजे साऊंड इफेक्ट्स आले. म्हणजे आता गन्सचे आवाज, ट्रकचा आवाज, गोळ्यांचे आवाज, मागे सोल्जर्स ओरडतायत त्याचा आवाज, हे SFX आले. बॅकग्राऊंड म्युझिक, आम्ही बॅकग्राऊंड म्युझिक स्वतः कंपोज करून घेतलं त्याच्यासाठी स्पेशली. आणि मग त्यानंतर त्याच्यावरती अॅनिमेशन आलं. अॅनिमेशन ऑफ गन्स फायरिंग, कुठे काय ब्लास्ट आहे, काय आहे, मुवमेंट ऑफ ट्रक्स. येस येस. सो ते अॅनिमेशन आलं आणि देन दॅट एंटायर फिल्म केम टुगेदर. सो ह्याला एक 40 दिवस लागले आणि एक 8-9 लोक कन्सिस्टंटली त्याच्यावर काम करत होते. फ्रॉम द डिझायनर ज्यांनी स्टॅटिक स्लेट्स बनवल्या टू द व्हिडिओ एडिटर ज्यांनी मी त्याचे प्रॉम्प्ट्स लिहिले. सो AI ला यू हॅव टू टेल व्हॉट टू मेक. आणि विथ AI देर आर 2 व्हेरी इम्पॉर्टंट थिंग्स. वन इज टू हॅव पेशन्स बिकॉज AI डझंट फर्स्ट अटेम्प्ट मध्ये कधीच बरोबर येत. परत त्याला परत सांगावं लागतं की काय एक्झॅक्टली तुम्हाला पाहिजे. इट इज लाईक रोबोट. करेक्ट. यू हॅव टू कीप प्रॉम्प्टिंग इट अगेन अँड अगेन. अँड द अदर इज की यू नीड टू बी कॉन्स्टंटली क्युरियस बिकॉज हे 40 दिवसाचा जो आम्ही प्रोजेक्ट केला त्यामध्येच 2-3 नवीन AIs आले. बिकॉज लिटरली एव्हरी डे AIच्या फील्ड इज प्रोग्रेसिंग सो फास्ट की लिटरली एव्हरी डे देर इज अ न्यू AI कमिंग अप विच यू नीड टू नो. Because what if that makes your film better? So you need to be in loop with that. So designer ज्यांनी स्टॅटिक डिझाईन्स बनवले, मी प्रॉम्प्ट्स दिले. AI ला प्रॉम्प्ट्स द्यावे लागतात. सो यू हॅव टू टेल की आय वॉन्ट टू क्रिएट अ शॉट ऑफ अ सोल्जर वॉकिंग इन द स्नो. मागे आर्मीचं टेंट आहे, यू कॅन सी कारगिलचं हे, मागे इंडियाचा झेंडा आहे, कारगिलचा व्हॅली दिसतीये, असं इन डिटेल प्रॉम्प्ट लिहून द्यावा लागतो. आणि मग इट विल जनरेट अन इमेज. सो द एंटायर फिल्म इज एसेन्शियली स्टॅटिक इमेजेस ज्याला अॅनिमेट करून स्टिच केलंय. मग व्हिडिओ एडिटर ज्यांनी बसून अख्खा व्हिडिओ एडिट केला. किती कठीण आहे. 2 लोक फक्त कॉर्डिनेशनसाठी होते की क्लायंटला सांगत होते की अच्छा आमचं फिल्म इथपर्यंत आलंय, हे बाकी आहे, हे चालू आहे, त्यांच्याकडून अप्रुव्हल्स घेणं खूप मोठी प्रोसेस होती. इट साऊंड्स व्हेरी सिम्पल बट इट इज व्हेरी डिफिकल्ट. असं आहे. म्हणजे आपण म्हणजे फॉर एक्झाम्पल साऊंड्स इझी म्हणजे फिल्म जेव्हा आपण बघतो मोबाईलवर असं आपण असं स्क्रोल करतो ते एवढं त्याचं एवढं इम्पॉर्टन्स वाटत नाही की ह्याच्या मागे किती कष्ट असते. एक 7 मिनिटाची 5 मिनिटाची असली तरी फिल्मला आपण किती त्याच्या मागे कष्ट करेक्ट हे तुझ्या बोलण्यातून 7 पण नाही. दिस इज 1 minute 44 seconds. म्हणजे 100 सेकंद फक्त. पण त्याला खूप मेहनत लागते. आणि बट अगेन दिस इज द ऍडव्हान्टेज ऑफ AI की आता कारगिलला जाऊन शूट करणं शक्य पॉसिबलच नाही.
पण फिल्म बनवायची होती. सो हा. व्हॉट डू यू डू? आणि किती ते एक्सपेन्सिव्ह पण नाही झालं ना. Correct. ते आपले येस, इट इज कॉस्ट इफेक्टिव्ह. इट इज तुम्हाला जर काही स्पेसिफिक, आणि तुम्ही किती लोकांना जवानला कुठून घेऊन येणार, हो. व्हेकल्स कारगिल पर्यंत कसे घेऊन परमिशन कुठून येणार, बिकॉज इट इज अ मिलिटरी एरिया. हो. कारगिल इज प्रॉपरली रन बाय हाय अलर्ट वर आहे. हो. ऍब्सोल्युटली. बरं. सो ते सगळं अवॉइड करून वी कुड मेक द फिल्म. Film. वी कुड, म्हणजे जे आम्हाला इमोशन्स लोकांपर्यंत पोहोचवायचे होते ते हा. आम्ही करू शकलो. अँड दॅट इज ओनली बिकॉज AI एक्झिस्ट. आणि ॲज आय सेड की मे बी 1 वर्षापूर्वी हे जर, जास्त पण नाही, 1-1.5 वर्षापूर्वी जर हे करायचं असतं तरी फिल्म खूप वेगळी असती. अच्छा. बट नाव करंटली ज्या स्पीडनी वेगळे वेगळे AIs आपल्याला हेल्प करतायत, त्या स्पीडनी आणि त्याला अप टू डेट असल्यामुळेच ही फिल्म आम्हाला करता आली. बट डू यू थिंक फ्रॉम युअर अँगल आर यू सॅटिस्फॅक्टरी? म्हणजे तुझं काम आहे म्हटलं तू सॅटिस्फॅक्शन आहे, पण असं म्हणू नको. पण थर्ड पर्सन म्हणजे आपण क्रिकेटमध्ये जसं थर्ड एम्पायर असतो तसं त्या स्पॉटला जाऊन ऍक्च्युअल आपण जर ती फिल्म केली असती तर ती जास्त इफेक्टिव्ह असते की यू आर डन विथ दिस, असं हाऊ यू कम्पेअर बोथ द सो द वे आय लुक एट इट इज की मला तर कधीच असं वाटणार नाही की माय वर्क इज सॅटिस्फॅक्टरी. दॅट इज जस्ट आहे तसं. बट शॉर्ट ऑफ अगेन ऑफ गोईंग देअर अँड ऍक्च्युअली मेकिंग इट, आय फील दिस इज द बेस्ट ऑप्शन दॅट वी कुड हॅव टेकन अँड दिस इज द बेस्ट अटेम्प्ट वी कुड हॅव गिव्हन. अच्छा. सो इट इज मोर इम्पॅक्टफुल. या इन द वे की अदरवाईज शक्यच झालं नसतं. जे व्हिज्युअल्स आम्ही दाखवलेत ते दाखवणं शक्य झालं नसतं अनलेस आय हॅव लाईक अ बिग डिरेक्टर, बिग बजेट, आमच्याकडे प्रॉपर क्रू आहे, जो आमच्याकडे नाहीये. दिस इज जस्ट 8 people सिटिंग इन अ ऑफिस ऑन अ कम्प्युटर आणि डोकं लावून मेहनत करून ते व्हिज्युअल्स काढतायत. बट त्याचा जो अल्टरनेटिव्ह होता तो करणं शक्यच नव्हतं. त्यामुळे आय फील दिस इज द बेस्ट आउटकम. हा, नक्कीच. आता lastly I would like to ask, what are the career, as you say there are a lot of career opportunities as a copywriter or any whatever streams you have mentioned. So other than whatever you have mentioned, you would like to say something for our students? Sure. Ata, because we have spoken about AI, there is a completely new field that has come up which is called prompt engineering. So आता prompt engineers are basically what they do is they learn different types of AI मध्ये कसं लिहायचं असतं, म्हणजे what kinds of inputs are needed, आणि they work with AI. डे इन डे आउट त्यांचं काम फक्त हेच आहे. सो यू विल वर्क ऑन मल्टिपल प्रोजेक्ट. तुला कोणीतरी सांगणार की अरे आम्हाला रक्षाबंधनची फिल्म, आता रक्षाबंधन आहे 15th ऑगस्ट. करेक्ट, आम्हाला रक्षाबंधनची फिल्म बघायची, आम्हाला 15th ऑगस्टची फिल्म बनवायची. सो देअर जॉब इज टू ओनली अँड ओनली राईट द प्रॉम्प्ट्स अँड गिव्ह द इमेजेस टू द व्हिडिओ एडिटर. सो दिस, आय मीन, as we say ki AI is taking jobs, there are new types of jobs that are being created also. But for that you need to be really म्हणजे अप टू डेट आणि कंटिन्युअसली अपस्किलिंग करण्याची गरज आहे त्याच्यासाठी. यू हॅव टू नो मार्केटमध्ये काय चाललंय, यू नीड टू नो कोणते नवीन AIs येत आहेत, यू नीड टू नो ते AI वापरायचे कसे, त्याचा मॅक्सिमम आउटपुट कसा करता येईल. एनी फॅकल्टीज आर देअर और एनी सिलेबस और एनी इन्स्टिट्यूट्स हू प्रोव्हाइड कॉपीरायटिंग कोर्सेस? सो आय हॅव डन BMM. ओके. आणि BMM मध्ये आय हॅव डन ऍडव्हर्टायझिंग आणि ते सगळे या सो त्याच्यामध्ये कॉपीरायटिंग येतच. बट ॲज फार एज दिस AI थिंग इज कन्सर्न, बिकॉज इट इज सो न्यू, त्याचा काहीच म्हणजे ऑफकोर्स त्याचं टेक रिलेटेड जर तुम्हाला करायचंय तर आहे भरपूर. पण ऑन द क्रिएटिव्ह साईड देर आर नो, हाऊ डू से, नो कोर्सेस ॲज ऑफ नाव. येतील. हा, आय एम होपिंग दॅट इट बिकम, बिकॉज इट विल बिकम अ थिंग. It will absolutely it will become a thing in the near future, no doubt about it. Thank you so much, Ashay, for joining us on Acharya 90 FM. I am giving good insights about copywriting and filmmaking. So thank you so much to have you here. Thank you so much. Thank you. So friends, today in our guest interview we had Ashay Kulkarni, who is working as a copywriter for The Small Big Idea. So the name is also so nice, The Small and Big Idea. It's very positive way of thinking. So I hope you have liked this interview with Ashay. So keep listening Acharya 90 FM. Myself Tejaswini taking you live. Thank you. Acharya